नमस्कार. आजचा माझा व्हिडिओचा विषय आहे की केस काळे करावेत का? केस काळे करावेत का, तर हा काय विषय? तर काय होतं आहे, आजकाल 16-17 वर्षाच्या मुलांचे पण केस पांढरे होतात. 16-17 वर्षाच्या मुलांचे केस पांढरे झाले म्हणजे तो म्हातारा झाला असं त्याचा अर्थ होत नाही. तर केस काळे करावेत. केस काळे का करावेत? की तुम्ही अकाली म्हातारे दिसत नाही आणि तुम्ही जे दिसता त्याच्यावर तुमचा सगळा उत्साह अवलंबून असतो. तुम्ही जर व्यवस्थित राहिलात, व्यवस्थित दाढी वगैरे केली, कटिंग वगैरे व्यवस्थित केली, नीटनेटकं रोज सकाळी फ्रेश झालात, अंघोळ वगैरे केली. आता असेच बरेचसे महाभाग आहेत की रोज त्यांना अंघोळीचा पण कंटाळा येतो. व्यवस्थित जर व्यायाम केला तर आपली पर्सनॅलिटी चांगली राहते. आता मला बरेच लोक म्हणतात की तुम्ही आता रिटायर झाले, तुमचं एकही केस पांढरा दिसत नाही. तर मला स्वतःलाच चांगलं राहायला आवडतं. मी काही लोकांसाठी चांगलं राहत नाही. कारण व्यवस्थित राहिलं, व्यवस्थित आपण सकाळी लवकर उठलं, सूर्योदय उगायच्या आधी उठावं असा नियम आहे. हे सगळं आपल्या ग्रंथांमध्ये पण सांगितले की लवकर उठल्याने काय फायदे होतात. तर मला ते जाणवलं, बरेचसे फायदे होतात. साधारण 5 वाजता उठतो मी, कधी 3:30लाही उठतो, कधी 4लाही उठतो. तर माझं सगळ्यांना सांगणं असं आहे की तुमची पर्सनॅलिटी छान ठेवा. पर्सनॅलिटी छान ठेवा म्हणजे व्यायाम करा, जमेल तेवढं वॉकिंग करा. आणि हे लोकांसाठी नाही करायचं, हे आपल्या स्वतःसाठी करायचं. तुम्ही चांगले कपडे घातले, तुम्ही व्यवस्थित राहिले, व्यवस्थित दाढी केली, केस काळे केले, व्यवस्थित कपडे घातले. व्यवस्थित कपडे घालायला आणि चांगलं राहायला काही खूप खर्च येत नाही. तर त्याचा फायदा असा होतो की आपण फ्रेश राहतो दिवसभर. तुम्हाला कामाचा उत्साह असतो, तुम्हाला कंटाळा येत नाही. आणि समोरचं आपण समजा बागेत गेलो, बागेमध्ये काय असतं, छान छान सुंदर सुंदर फुलं असतात. एखादं गुलाबाचं फुल बघितलं की आपल्यालाही छान वाटतं, अरे किती मस्त फुल आहे. एखादं चांगल्या पर्सनॅलिटीचा माणूस भेटलं की आपणही प्रसन्न होतो. मग तुम्ही जेव्हा एखाद्याला भेटतात तेव्हा समोरच्याला पण वाटलं पाहिजे की अरे चांगला माणूस भेटला बरं का, व्यवस्थित बोलतो आहे, पर्सनॅलिटी चांगली आहे, विचार चांगले आहेत. तर हे समोरच्यावर असणारं ते तुमचं इम्प्रेशन असतं. तुम्ही इंटरव्ह्यूला गेले की काय बघतात लोक, की बा ह्याची पर्सनॅलिटी कशी आहे, ह्याची उंची कशी आहे, ह्याची तब्येत कशी आहे, हा बोलतो आहे कसा, हा राहतो आहे कसा, ह्याने कपडे कसे घातले. तर ह्या गोष्टी आपल्याला आनंदासाठी आवश्यक आहेत. आता मी समजा रिटायर झालो, मी आता 30च्या पुढे गेलो, मला आता 2 मुलं झाली. मग आता मी गाबाळ्यासारखं राहायचं, केस पांढरे असेल तर राहू द्यायची, दाढी नाही करायची. तर हे बरोबर नाही. तुम्ही बाहेर गेले, कुठं लग्नाला गेले, तर त्या पद्धतीने तुम्ही राहिलं पाहिजे. 4 लोक भेटले तर त्यांना वाटलं पाहिजे याच्याशी बोलावं. तुम्ही गाबाळ्यासारखं राहिलं, समजा कोणाशी नीट बोलले नाही, अरे तो बोलला तरच मी बोललो, तो नाही बोलला तर त्याने नाही ओळख दिली तर मी नाही बोलणार, तर तुमच्याजवळ पण कोण येणार नाही. तुमचं मन मोकळं पाहिजे, तुमच्या मनात काही आडी नाही पाहिजे. तर सगळ्यांशी व्यवस्थित बोला, पर्सनॅलिटी व्यवस्थित ठेवा, तुम्ही प्रसन्न राहाल, तुमचं आयुष्य छान जाईल, स्वतःलाही प्रसन्न वाटेल, कामाचा कंटाळा येणार नाही. नवीन नवीन गोष्टी शिका, बाहेर फिरायला जा, थोडंसं गाव सोडा. आता जे खेडेगावात लोक राहतात त्यांना ते तालुक्याचं गाव आणि स्वतःचं गाव याच्याशिवाय दुसरं काही माहीत नसतं. मग जगात काय चाललं आहे ते पण त्यांना कळत नाही. तर म्हणून मी म्हणतो की जो कोणी चांगलं राहत असेल, केस काळे करत असेल, त्याला आता मलाही लोक म्हणतात ते एकही केस पांढरा नाही दिसत. अरे माझे केस आहेत, मला काळं लावायचं का काय, माझं मी ठरवलं ना, तू कसं इंटरफिअर करतो. ह्याचा अर्थ की तुला जलस होते की मी चांगला राहतो म्हणून. चांगले राहिले स्वतःलाच फायदे आहेत, लोकांकडे काही लक्ष देऊ नका, आपलं आयुष्य आहे. तुमचं 40-50 उलटली की लोक तुम्हाला म्हणतात आता काय झालं सगळं. आता म्हणजे लोक तुम्हाला घालवायच्या मागं असतात की हा मनाने कधी म्हातारा होईल. आणि माणूस शरीराने म्हातारा होण्याच्या आधी मनाने म्हातारा होत असतो. आजूबाजूचे लोक ते तुम्हाला ते टॉर्चर करत असतात सारखे, झालं आता तुमचं काय संपलं, झालं आता तुमचं काय संपलं. अरे पण मला जगायचं 100 वर्ष, तुझं बापाचं काय जातं त्याच्यामध्ये. मी काय तुझ्या घरी येतो आहे का तुला मागायला काय? मी माझं कष्ट करतो आहे, मी माझं जगतो आहे. बाकीचे लोक जर समजा 84, 85, 100पर्यंत जात असेल, बच्चन 100पर्यंत जात असेल, धर्मेंद्र 84-85पर्यंत जात असेल, तर मी काय असं पाप केलं किंवा 60मध्येच मी म्हातारा व्हायचं आणि 60मध्येच मी वर कधी नेलं असं बघायचं. तर देवाने तुम्हाला आयुष्य दिले, तुमचं आयुष्य तुम्ही जगा. हे बोटं घालणारे, नावं ठेवणारे यांच्याकडे काही लक्ष देऊ नका. मनाने तरुण राहा. जीवन खूप सुंदर आहे, ते परत मिळणार नाही, ते एकदाच मिळालेले आहे. त्यामुळं तुम्ही तुमचं एन्जॉय करा, लोकांकडे काही लक्ष न देऊ, खुश राहा. ऑल द बेस्ट. काही तुम्हाला काही दुःख असेल, काही शंका असतील,
काही अडचणी असतील, काही टेन्शन असतील, बिनधास्त मला मित्र म्हणून फोन करा. मी तुम्हाला चांगला सल्ला देईल, मित्र म्हणून देईल, चांगल्या मोकळ्या मनाने देईल. तर कधीही मला फोन करा, कमेंट करा. मी तुमच्यासाठी अवेलेबल आहे चांगला सल्ला देण्यासाठी. नमस्कार.